प्रश्न बघा काय आहे, उदारमतवाद हा स्थिर नसून काळानुरूप रूपांतरित होणारा काय विचार प्रवाह आहे. ओके, काय करा, स्पष्ट करा. आता मला सांगा त्याचे इंट्रोडक्शन काय लिहिणार. इंट्रोडक्शन मध्ये बघा पहिली रिक्वायरमेंट काय, यू नो द लिबरलिझम व्हेरी वेल. त्याच्याशिवाय पुढचे फ्रंट ओपन होत नाही. हे काही जुना पॅटर्न नाही आहे, बरोबर. लिबरलिझम आणि त्याचे किती प्रकार, तिन्ही प्रकार. नंबर 1 कोणता, क्लासिकल लिबरलिझम, मॉडर्न लिबरलिझम अँड न्यू लिबरलिझम. ठीक आहे, इथपर्यंत हे आपण डिटेलमध्ये शिकलोय आताच. इंट्रोडक्शन मध्ये या तिन्ही मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती गोष्ट कॉमन आहे, तीनही नाही, राज्य नाही कॉमन. तीनही विचारधारा स्वातंत्र्य नाही, व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व देते, बरोबर. त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये तीच ओळ घ्या. एक्झामिनरला जोपर्यंत उदारमतवादी उत्तरामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य शब्द दिसत नाही तोपर्यंत तो तुम्हाला रिकॉग्नाइज करत नाही. मग तुम्ही कालिदासापेक्षाही भारी वाक्य लिहा. समजली इथपर्यंत. लक्षात ठेवायचं, या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये काही काही वाक्य हे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे दिसलेच पाहिजे. त्यामुळे उदारमतवाद ही 17व्या शतकामध्ये निर्माण झालेली व्यक्ती स्वातंत्र्यवादी विचारधारा असून या विचारधारेमध्ये 18व्या शतकामध्ये व 19व्या शतकामध्ये काय झाले, बदल झाले, खतम. बरोबर. जर अजून स्मार्ट असाल तर असं लिहू शकता, 17व्या शतकामध्ये निर्माण झालेली व्यक्ती स्वातंत्र्यवादी ही विचारधारा असून यामध्ये 18व्या शतकात ओके राज्याचा हस्तक्षेप, 19व्या शतकात राज्याचा नियंत्रित हस्तक्षेप, याप्रमाणे यात काय झाला, बदल झाला. कळलं कितपर्यंत. दॅट इज इंट्रोडक्शन. जर तुम्हाला तिथंच दाखवायचं एक्झामिनरला की आजोबा खाली वाचू नका, एवढं वाचा मला मार्क देऊन द्या, तर हे असं करायचं आहे. समजली इथपर्यंत. मग आता मेन बॉडी मध्ये घ्या आणि इथं सुंदर एक डायग्राम काढा. कुठली डायग्राम, क्लासिकल लिबरलिझम, मॉडर्न लिबरलिझम अँड न्यू लिबरलिझम. आणि याच्या खाली एक एक शब्द लिहा. फक्त डायग्राम काढणं पण एक आर्ट आहे. एकदम पसंत, एकदम छोटी. आपल्या नोट्स मध्ये बघा किती सुंदर डायग्राम असतात. लेआउट नावाची गोष्ट आहे ना, इथल्याचं राज्याचा हस्तक्षेप नो, राज्याचा हस्तक्षेप यस, ओके, राज्याचा हस्तक्षेप काय प्रमाणात किंवा नियंत्रण प्रमाणात. कळलं इथपर्यंत. या प्रकारे काय टाकायची डायग्राम. चला कळली इथपर्यंत. आणि मग त्याला काय म्हणतात की एका एका ओळीमध्ये घ्यायचं. 17व्या शतकातील उदारमतवादाने व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिल्यामुळे व राज्याचा हस्तक्षेप नाकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात काय निर्माण झाली, असमानता व सामाजिक न्यायाचा प्रश्न निर्माण झाला. बरोबर नाही का. आणि या कारणामुळे आता समानतावादी विचारधारा म्हणून पुढील शतकामध्ये आधुनिक उदारमतवादाचा काय झाला, विकास. आधुनिक उदारमतवाद 2 टिंब 1 रेष. आधुनिक उदारमतवाद हा समानतेला व सामाजिक कल्याणाला कल्याणकारी राज्याला काय देतो, महत्व. नाव द्या ना, TH ग्रीन व जॉन रॉल्स हे या विचारधारेचे प्रवर्तक आहे. यामध्ये कल्याणकारी राज्यासाठी राज्याचा हस्तक्षेप स्वीकारलाय, परंतु यामुळे खर्चिक वाढ व आर्थिक संकट, कळलं का, यामुळे या विचारधारेवर काय निर्माण झाले, प्रश्नचिन्ह. आणि म्हणून 18व्या शतकाच्या शेवटी पुढील विचारधारा आली, नव उदारमतवाद. नव उदारमतवाद काही प्रमाणे शास्त्रीय उदारमतवादासारखंच आहे, परंतु यामध्ये राज्याचा हस्तक्षेप हे मर्यादित आहे. कळीतपर्यंत. इथं आर्थिक स्वायत्तेला महत्व दिल्या जाते, बाजार अर्थव्यवस्थेला महत्व दिल्या जाते, पण पूर्ण अर्थव्यवस्था बाजार अर्थव्यवस्थेवर नसते. वरील प्रमाणे उदारमतवाद हा काळानुरूप बदलणारी काय विचारधारा आहे. संपलं. खाली कुठे एंड बेंड आता झालं, एंड तेच आहे एंड. ते डायग्रामच एंड होती. समजलं का इथपर्यंत. तेव्हा मार्क येणार. समजलं इथपर्यंत. असं याचं तुमचं ड्राफ्टिंग हे आलं पाहिजे, बरोबर नाही का. म्हणजे याच्यात म्हणजे हे कळलं तुम्हाला काय तर ते मॉडेल उत्तर. कळलं का. मॉडेल उत्तर हे नाही आहे की सर शब्द कसे वापरू, मॉडेल उत्तर हे आहे त्याचं लेआउटिंग कसं करू, आन्सर फ्लो कसा पाहिजे ते समजलं पाहिजे. कळली इथपर्यंत. आणि याच्यात सर्वात थोडं याला कॉस्मेटिक चेंजेस करायचे असेल तर थिंकरचे नावं कुठं वापरा, कुठं वापरा, शास्त्रीय उदारमतवाद 2 टिंब 1 रेष, तिथंच थिंकरचे नाव लिहून टाका. पूर्ण वाक्य लिहू नका. ह्या विचारधारेचे प्रवर्तक जॉन स्टुअर्ट, जॉन लॉक असून त्यांना उदार कशाला. तुम्ही नोट्स काढून आले का क्लासची, तुम्ही काय लिहून आले, उत्तर लिहून आले. शेवटी दोन्ही गोष्टी बघायला लागणार आहे ना, पेपर पण पूर्ण झाला पाहिजे ना शेवटी. विषय कळलं का. तर हे त्याचं काय असेल, लेआउटिंग असेल ते. ठीक आहे. चला बघा इकडे.